अनुस काय बोलशील? उद्या आपली यात्रा आहे आणि 100वा वर्ष. यात्रेचे आपले रांगोळीचं असं काम चालू आहे ना आता आपलं. 2 दिवस जत्रा होणार आहे ती आणि 100वा वर्ष. कसं वाटतंय? एकदम आता हे केलं सगळं एकदम आनंद वाटते. नक्कीच. तर अनुस तुला कसं वाटतंय? 100वा वर्ष आहे 100 वर्ष अभिमान आहे. आणि यात्रा यंदा भरपूर भरणार आहे. पाणी लावलेले आहेत यावर्षी खूप जोरात काम आहे. बाहेरच्या लोकांना काय सांगसाल येण्यासाठी? बाहेरच्या लोकांना खूप आग्रहाचा म्हणजे या वर्षी तुम्ही जरूरच या. आमचं 100 वर्ष आहे आनंद लुटण्यासाठी या. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आमच्या कळमुसरे गावातील शिव मंदिरात 2 दिवस असा महाशिवरात्र कार्यक्रम होणार आहे. त्याच्यासाठी तयारी चालू आहे. म्हणजे 100वा वर्ष आहे आणि त्या 100व्या वर्षी निमित्ताने पूर्ण असे कार्यक्रम होणार आहे. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. पण आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे की कशी तयारी चालू आहे गावात. पालणं पण आलं आणि रंगरंगटीचा काम चालू आहे आणि म्हणजे डेकोरेशन त्याचा कार्यक्रम चालू आहे. तर ती तयारी कशी करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. कारण 100वा वर्ष आहे आणि फुल जोशात आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पाडणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी तयारी चालू आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि आमच्या यात्रेचा व्लॉग आहे ना, तो तुम्हाला 2 दिवसात पाहायला मिळेल. करा तिथं गाडी होतो. आणि इकडं रंगरंगोटीचं काम करतात महिला वर्ग. तुम्ही बघू शकता इकडं जोली आहेत, म्हणजे गावात आल्या आहेत त्यांच्या त्या जोली असतात काम करण्यासाठी. तर बघा आजची जोली आहे ती यांची महिला वर्गाची. रंगरंगोटीचं काम चालू आहे. इकडं सगळ्या आरामासाठी बसलेले आहेत. या बघा इकडं रंगरंगोटीचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडं मस्त रांगोळ्या केलेल्या आहेत. या बघा सगळ्या रंगरंगोटीचा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यासाठी बघा बालद्या बिलद्या घेऊन आलेले आहेत आणि इकडं रांगोळ्या काढतात. कोल्यांचा पीठ कालवलाय. कोल्यांचा पीठ कालवलाय. कोल्याला चाललो. तर बघा रस्त्यावर सगळी लाइटिंगची सुविधा आहे. इकडं पूर्ण डीपी पासून तर ते शिव मंदिर कळमुसरेपर्यंत लाइटिंग डेकोरेशन पूर्ण चालू आहे. इकडं अनुस आहे. अनुस काय बोलशील? उद्या आपली यात्रा आहे आणि 100वा वर्ष. यात्रेचे आपले रांगोळीचं असं काम चालू आहे ना आता आपलं. 2 दिवस जत्रा होणार आहे ती आणि 100वा वर्ष. कसं वाटतंय? एकदम आता हे केलं सगळं एकदम आनंद वाटते. नक्कीच. तर अनुस तुला कसं वाटतंय? 100वा वर्ष आहे 100 वर्ष अभिमान आहे. आणि यात्रा यंदा भरपूर भरणार आहे. पाणी लावलेले आहेत यावर्षी खूप जोरात काम आहे. बाहेरच्या लोकांना काय सांगसाल येण्यासाठी? बाहेरच्या लोकांना खूप आग्रहाचा म्हणजे या वर्षी तुम्ही जरूरच या. आमचं 100 वर्ष आहे आनंद लुटण्यासाठी या. नक्कीच आमच्या कार्यक्रमात सहभाग घ्या. नक्कीच. रांगोळी करतात लहान पोरं आमच्या. हे बघा लहान मुलं रांगोळी करतात. बघा पंकज साबोऱ्या हायकर. हा ओके. इकडे इन्स्टा स्टार आपल्या गावातील म्हणून कुठे चाललास? आता बघतो आपल्या गावात खूप सारा हे केलेलं आहे. जाम मेहनत घेतली आहे. पोराई तरुण मंडळी आणि ग्रामस्थ मंडळ कळमुसऱ्यांनी भरपूर अशी मेहनत घेतली आहे. पहिली गोष्ट आपल्या गावात काय मराठी पाऊल पडते पुढे. हा. याच्यासाठी गोष्ट येते म्हणजे विचार करा आपल्या गावातील लोकांनी काय काय केले. नक्कीच सगळ्यांनी भरपूर अशी मेहनत घेतली आहे. चल कुठे चाललास? चांगलंच नियोजन दिसतंय. चांगलाच नियोजन. बघा लाइटिंग डीपी पासून ते शिव मंदिरापर्यंत लाइटिंग चालू आहे. इकडं जम्पिंग जपाक पालणं छोटे मुलांसाठी या शेतात आलेलं आहे आणि मोठे मुलांसाठी बोला तरुण मंडळी आणि महिला वर्गांसाठी बघा ते शेतात पालणं आहे. मोठं पालणं आहे. यंदा 100वा वर्ष आहे आणि संध्याकाळी होणार आहे तो 9 वाजता. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम त्याच्यासाठी जोरदार तयारी आहे चालू.
आणि इकडं बघा उद्या जत्रा ना आजच ते जम्पिंग जपाक व उड्या मारतात. उड्या मारतात. आजच त्यांची जत्रा आहे जशी वाटतंय. तिथे हौस आहे त्याची. बघा उद्या जत्रा ना आजच यांची जत्रा चालू झालेली आहे. संध्याकाळी म्हणजे 9 वाजता रात्री ठीक इथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. मराठी पाऊल पडते पुढे त्याची जोरदार तयारी चालू झालेली आहे इथं. आणि लोकांसाठी प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी बसण्यासाठी बघा सगळी साफसफाई ग्रामस्थ मंडळ तरुण मंडळ कळमुसरे गावातील यांनी केलेली आहे. तर बघा मोठा असा शेत आहे. शेत मस्तपैकी त्याही साफसफाई केला जेणेकरून माणसं बसली पाहिजे आणि प्रेक्षकांना पुरेपूर आनंद लुटला पाहिजे. त्याच्यासाठी बघा पूर्ण तयारी चालू आहे. पूर्ण अशी मेहनत घेतलेली आहे. इकडं आहे सचिन दादूस. तर सचिन दा काय बोलशील? यंदाचा आपला 100वा वर्ष आहे महाशिवरात्रीचा. काय बोलशील? आपला अतिउत्साह झाला पाहिजे. 100वा उत्सव आहे आणि हा अतिउत्साह झाला पाहिजे. गावातल्या सर्व तरुण मंडळींनी आपल्याला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रोग्रामाच्या वेळी पण त्याही प्रतिसाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच. आणि येणाऱ्या प्रेक्षकांनी पण तुम्ही हा प्रोग्राम बघण्यासाठी आवर्जून या. कारण त्याच्यात आहे तो मराठी पाऊल पडते पुढे हा मराठी सांस्कृतिक कार्यक्रम आहे. कार्यक्रम आहे. तर सर्वांनी या आणि भेट द्या आमच्या कळमुसरे गावात. महाशिवरात्री निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे आणि तीर्थ भोजनाचा लाभ पण घ्या दुसऱ्या दिवशी आणि यात्रेला पण या. कळमुसरे गावातील अध्यक्ष किरण पाटील बघा किती तयारीला लागले आहेत ते. सतत असे कार्यक्रमाची तयारी करताना कळमुसरे गावातील अध्यक्ष किरण पाटील इकडं जेवणाची तयारीसाठी सगळं साहित्य आणलेलं आहे. किरण पाटील काय बोलशील? 100वा वर्ष आहे आणि आपला महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे. काय बोलशील? यावर्षी महाशिवरात्री जोरदार झाली पाहिजे यासाठी सर्व तरुण आणि ग्रामस्थ मंडळाने पुढाकार घेतलेला आहे. तर सर्वांनी नक्की या. सर्वांनी आवर्जून या आणि आमच्या प्रोग्रामाची शोभा वाढवा. नक्कीच. बघू शकता पालणी पण भरपूर असे आलेले आहेत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. बघा ब्रेक डान्स इकडं आकाश पालना आणि बाजूलाच बघा मोठी होडी आणि छोट्यांसाठी एक छोटी होडी आणि जम्पिंग जपाक तर आहे बघा. अजून होडी बसवली नाही पण थोड्या वेळातच बसवते. आणि इकडं ब्रेक डान्स आहे बघा. यंदा 100वा वर्ष आहे आणि 100व्या वर्षी इकडं बघा सगळं पालणं बिलणं आलेलं आहे. तर उद्याच आहे आमची यात्रा. 2 दिवस अशी यात्रा आहे. शिवमंदिर कळमुसरे येथे यात्रा 2 दिवस भरते. पहिल्या दिवशी यात्रा असते, दुसऱ्या दिवशी तीर्थभोजनाचा कार्यक्रम असते आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम.